नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीतील मराठी अक्षर भारती या अक्षर भारतीतील पाठ 3 अभ्यासणार आहोत. पाठाचे नाव आहे बेटा मी ऐकतो आहे. तर या पाठाचा पहिला भाग जो आहे तो आपण अभ्यासला. आता दुसऱ्या भागाविषयी माहिती मिळवणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये शिरीष कशा प्रकारे लेखकांच्या वादन विद्यालयामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये दाखल झाला, त्यांनी स्वतःची करून दिलेली ओळख आणि लेखकांना घातलेली अट की मी ज्या वेळेला वादन विद्यालयात येईन त्यावेळेला माझे बाबा म्हणजेच नाना माझ्याबरोबर असतील आणि लेखकांनी त्याची मान्य केलेली अट. प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर त्याच्या वडिलांकडून न मिळता त्याच्या अगोदरच शिरीषचा उत्तर देण्याची जी पद्धत आहे ती लेखकाला न आवडणे आणि मग त्याची ती प्रगती पाहून लेखकाच्या मनामध्ये शिरीषविषयी निर्माण झालेल्या चांगल्या भावना ह्याचा प्रत्यय आपल्याला पाठाच्या माध्यमातून येतो. आणि मग लेखक निर्णय घेतात की आपण शिरीषला आपल्या वादन विद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं. पण अचानकपणे त्याचं विद्यालयामध्ये येणं बंद होणं आणि ही गोष्ट लेखकाला मुळीच आवडली नाही. आणि ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण भाग 1 मध्ये मिळवली. तर आता आपण भाग 2 मध्ये पुढील पाठाची माहिती मिळवणार आहोत. लेखक ज्या वेळेला शिरीष अचानक कार्यक्रमाच्या दिवशी हजर झाला त्यावेळेला त्याला पाहून लेखक ताडकन उभे राहिले, कारण लेखकांसाठी तो एक आश्चर्याचा धक्का होता. आणि मग शिरीषचं लेखकांना विनंती करणं की मला आजचा कार्यक्रम पाहू द्या, मला आजचा कार्यक्रम करू द्या. अगतिक होऊन शिरीष म्हणाला, सर माझी एवढी एकच विनंती मान्य करा, मला आज वाजवू दे, नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. तू पुढे जन्मभर वाजव पण आज वाजवू नकोस, तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. लेखक म्हणतात की ज्या वेळेला लेखक अचानकपणे शिरीषला आपल्या समोर उभं पाहतात त्यावेळेलाच त्यांना एक आश्चर्याचा मोठा धक्का मिळालेला होता. पण जेव्हा शिरीष त्यांना विनंती करतो की मला आजच्या दिवस वाजवू द्या, नंतर जन्मात मी हात लावणार नाही व्हायोलिनला, मग लेखक त्याला प्रत्युत्तर देताना म्हणतात की तू जन्मभर वाजव पण आज वाजवू नकोस, तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. शिरीष पुढे म्हणतो, मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. मग लेखकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की शिरीषचं मन हे जे आहे ते आधीच दुःखी आहे, मग त्याला अजून का दुखवा, असा विचार त्यांच्या मनामध्ये येऊन त्यांनी शिरीषला कार्यक्रम करण्यास परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असं लेखकाने ठरवलं. मग असं ठरवल्यानंतर लेखक पुढे म्हणतात की त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. तो बच्चो मुरलेल्या म्हणजेच अनुभवी, कारण लेखकाच्या दृष्टीने तो एक फक्त नवीन वादक होता. आणि म्हणून ज्या वेळेला शिरीष वाजवू लागला त्यावेळेला लेखक अतिशय आश्चर्यचकित झाले, का तर एखाद्या मुरलेल्या वादकाप्रमाणे तो वाजवत होता. मग लेखकाच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले. इतके शिकला तरी कुठे याचाच विचार मी करत होतो. आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न पडला तो असा होता की नवीनच शिकायला आलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्रश्न लेखकाच्या मनात निर्माण झाले की त्यांच्या दृष्टीने एकतर शिरीष नवीन वादक होता
मग तो दुसऱ्या कुठे शिकायला गेलेला का? आणि जरी दुसऱ्या कुठे शिकायला गेलेला असेल तरीही तो इतका उत्कृष्ट वाजवू शकतो का? तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवतील. म्हणजेच एक नवीन विद्यार्थी इतका छान वाजवू शकत असेल तर जुने मुरलेले विद्यार्थी जे आहेत ते किती छान वाजवू शकतील, असा प्रश्न बाहेरचे ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांच्या मनाला पडलेला असेल असं लेखकाला वाटलं. मग लेखकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावं. टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. मी त्याला उठवत म्हणालो, शिरीष, तो बच्चों, देखो लेखक क्या कहते हैं कि लेखक बहुत आश्चर्यचकित हो गए क्योंकि शिरीष बहुत अच्छा बजा रहा था. उनके मन में इतने प्रश्न निर्माण हुए कि ये कहीं और जगह सीखने के लिए गया होगा और ये इतना अच्छा बजा रहा है तो जो बहुत दिनों से रियाज कर रहे हैं वो छात्र कितना अच्छा बजाएंगे. ऐसे बहुत सारे प्रश्न लेखक के मन में आ रहे थे और इतने में बहुत सारी तालियां बजने लगी और लेखक के जो विचार श्रृंखलाएं जो है वो टूट गई. और उतने में ये जो शिरीष है अंदर आया और लेखक के चरणों पर उन्होंने शिरीष ने अपना सर रख दिया. लेखक पुढे शिरीषला प्रश्न विचारतात, शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखी कुठे शिकत होतास? डोळे पुशी शिरीष म्हणाला, सर, काय ही भलती शंका? मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्या रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी मी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी व्हायोलिनला हाती लावायचा नाही असं ठरवलं. की ज्या वेळेला लेखकाने त्याला प्रश्न विचारला, कारण लेखकांच्या मनामध्ये प्रश्नांचं आणि शंकेचं एक जाळं निर्माण झालेलं होतं. म्हणून ज्या वेळेला शिरीष त्यांच्या पायावर डोकं ठेवतो त्यावेळेला शिरीषला ते प्रश्न विचारतात की तू माझ्याकडे न येता आणखी कुठे शिकायला गेलेला होतास. कारण त्याने इतकं सुंदर वादन केलेलं होतं की त्यामुळे साहजिकच लेखकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होणं साहजिकच होतं. म्हणून हा प्रश्न लेखक ज्या वेळेला शिरीषला विचारतात त्यावेळेला शिरीष म्हणतो, सर, काय ही भलती शंका? मी तुम्हाला माझ्या आयुष्यात काय काय झालं ते आता मी सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. की ज्या दिवशी म्हणजे 16व्या दिवशी ज्या वेळेला एक माणूस तुमच्याकडे चिठ्ठी आणि फी घेऊन आला त्याच रात्री माझे नाना वारले आणि मला धक्का बसला की ज्यांच्यासाठी मी शिकत होतो तेच आता राहिले नाहीत, तर मी आता कशासाठी शिकू? म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असं ठरवलं, असं शिरीष लेखकांना म्हणतो. पुढे तो म्हणतो की तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेली की माझे नाना हे एका काळी उत्कृष्ट गवई होते. गवई मतलब बच्चो गायक. पण त्यांना एकदा कसलाच जबर अपघात झाला आणि अपघातामध्ये ते ठार बहिरे झाले. शिरीष पुढे लेखकांना माहिती सांगतो की माझ्या वडिलांना एक जबरदस्त अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते ठार बहिरे झाले. म्हणजेच त्यांना काही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही समजत असे. म्हणजेच त्यांच्या ओठांची, समोरच्या माणसांची जी ओठांची हालचाल आहे त्या ओठांच्या हालचालीवरून काही शब्द त्यांना समजत असत. बहिरेपणाच्या इतर गैरसोयींपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शिरीष पुढे म्हणतो की माझे नाना बहिरे झाले आणि त्यामुळे ते काही ऐकू शकत नव्हते ही त्यांची एक गैरसोय होती. पण या गैरसोयीपेक्षाही त्यांना सर्वात जास्त दुःख कोणतं झालेलं होतं की याच्यापुढे त्यांना संगीत सेवा करता येणार नव्हती. आणि हाच धक्का त्यांच्यासाठी फार मोठा होता. आणि म्हणूनच
म्हणूनच जी गोष्ट आपल्याला करता आली नाही ती आपल्या मुलाने करावी ही त्यांची इच्छा होती. पुढे शिरीष म्हणतो, शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकवण्यासाठी उद्युक्त केलं. म्हणजेच आपली इच्छा आपल्या मुलाने पूर्ण करावी असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून शिरीषला ते वाद्य शिकण्यासाठी प्रवृत्त करतात किंवा तयार करतात. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते, म्हणून ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते. पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हतं. आता पहा, लेखकांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच निर्माण व्हायचा की शिरीषचे वडील रोज त्याच्याबरोबर शिरीषच्या वेळेला संगीत शिकण्यासाठी येत असे, वादन करण्यासाठी येत असे, त्यावेळेला त्याच्याबरोबर का येत? तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसून येतं. का तर शिरीषच्या वडिलांची एक इच्छा होती की आपल्याला जी संगीत सेवा करता आली नाही तर आपल्या मुलाने ते पूर्ण करावी. आणि मग मला वाद्य शिकविण्यासाठी त्यांनी उद्युक्त केलं, तयार केलं आणि मी कशा प्रकारे प्रयत्न करतो हे पाहण्यात देखील त्यांना खूप सुख मिळत असे. आणि म्हणूनच ते पाहण्यासाठी आणि स्वतःच्या मनाचं समाधान करून घेण्यासाठी ते रोज शिरीषच्या बरोबर येत आणि त्याच्या संगीत विद्यालयात ते बसत होते. ह्याचं उत्तर आज लेखकांना मिळतं. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरीही माझे नाना काही ऐकू शकत नाही या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. तर लेखकाला या ठिकाणी अजून एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की ज्यावेळेला नाना समोर बसायचे त्यावेळेला व्हायोलिन वादन करत असताना शिरीषच्या चेहऱ्यावर त्यांना मोकळेपणा का वाटत नव्हता, त्याचं उत्तर त्यांना आज शिरीषच्या बोलण्यातून मिळतं. शिरीष ज्या वेळेला म्हणतो की मी कितीही प्रगती केली, कितीही कौशल्य दाखवलं तरी माझे नाना ते ऐकू शकत नव्हते आणि त्यामुळे त्यांच्यासमोर वाजवण्यात मला मुळीच मोकळेपणा वाटत नव्हता. ह्या लेखकाच्या प्रश्नाचं उत्तर आज शिरीषच्या माध्यमातून आपल्याला लेखकाला मिळालेलं दिसून येतं. पुढे लेखक म्हणतात, म्हणजेच आपल्या निवेदनाच्या माध्यमातून ते सांगतात की ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद. शिरीष म्हणतो की ज्या दिवशी नाना गेले त्या दिवशी संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्या शेजारी बसून नक्कीच ऐकत आहेत. या विचारांशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवण्यास मी सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास मी सराव करू लागलो. म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर नानाच सांगत आहेत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्यावरच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो, पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणीही नव्हतं. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काही बोलू शकत नव्हतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक करुण प्रसंग आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय की ज्यावेळेला शिरीष आपल्या वडिलांबद्दल सांगतो की त्याचे वडील निवर्तले म्हणजेच मरण पावले आणि त्याचं पूर्ण आयुष्य रिकामं झाल्यासारखं त्याला वाटतं. मग की ज्यांच्यासाठी मी हे सर्व करत होतो ते संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी शिरीषच्या मनात विचार येऊन जातो की माझे नाना तेव्हा ऐकू शकत नव्हते, पण आता मात्र माझ्या शेजारी बसून ते नक्कीच ऐकत आहेत. माझ्या नानांची शेवटची इच्छा होती की मी वाजवावं आणि म्हणून त्याने निश्चय केला की आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता त्या दिवसापासून त्याने पुन्हा व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. पुढे शिरीष म्हणतो की आज मी 24 तास एकच उद्योग करत आहे, सराव करत आहे.
आणि ज्या वेळेला मी सराव करत आहे तर मला असा भास झाला की पुढच्या ताना ज्या आहेत, सूर आहेत, नाना मला सांगत आहेत, तबल्याचा ठेका त्यांनी धरलेला आहे आणि तंबोऱ्यावरून बोटही तेच फिरवत आहेत. म्हणजे असा एक ये जो एहसास है वो शिरीष को हुआ. आगे शिरीष कहता है कि जब कार्यक्रम को शुरुआत हुई तो बहुत सारे प्रेक्षक जो है, श्रोते, उनको शिरीष ने देखा. इतने लोगों को उसने कभी देखा नहीं था और इससे पहले उसने कार्यक्रम भी नहीं किया था. तो इतने लोगों को देखकर वो थोड़ा सा गड़बड़ून गेला और इसलिए शिरीष ने क्या किया, अपनी आंखें जो है वो मूंद ली, आंखें बंद कर दी. तो उसके सामने नाना मतलब उसके पिताजी जो है उनका चेहरा आया और वो शिरीष से बोले, बेटा वाजव, मी ऐकत आहे. याच ठिकाणी आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं म्हणजेच पाठाच्या नावाचं उत्तर मिळतं की आपल्या आजच्या पाठाला बेटा मी ऐकतो आहे असं नाव का दिलेलं आहे. हे सगळ्यात मोठं उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडतं. और शिरीष कहता है कि उनके इसी प्रोत्साहन के वजह से मैं अच्छा बजा सका. माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेला प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हतं, कोणीही नव्हतं, तर फक्त आणि फक्त कोण होते, माझे नाना, मी आणि सूर. आणि म्हणूनच मी इतका उत्कृष्ट वाजवू शकलो. ह्याचं उत्तर या ठिकाणी शिरीषने लेखकांना दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला असा करुण प्रसंग लेखक ऐकतात त्यावेळेला ते सुन्न होऊन जातात आणि लेखक याच्यावर काहीही बोलू शकत नव्हते. तो बच्चों, ये शिरीष के जीवन में जो करुण प्रसंग निर्माण हुआ था कि इतना अच्छा क्यों बजा सका, उसके सामने एक लक्ष्य था अपने पिता की इच्छा पूरी करने का. वो लक्ष्य जो है उसने प्राप्त किया है. उसका उत्तर हमें मिलता है. उसे किससे प्रेरणा मिली? अपने पिता से. मतलब वो उसके प्रेरणा स्थान थे, उसके कला के प्रेरणा स्थान थे, उसके खुद के प्रेरणा स्थान थे. और इसी कारण वो अपने लक्ष्य तक पहुंचा था. इसकी जानकारी पाठ के माध्यम से हमें मिलती है. तो ये जो पाठ का जो स्पष्टीकरण है बच्चों यहाँ पूरा हुआ है. तो आगे हम कृती देखेंगे. बेटा मी ऐकतो आहे, स्वाध्याय लेखन कृतीपत्रिका जी आहे ती आता आपल्याला पाहायची आहे. तर कृती 1, जोड्या जुळवा. पुढील 2 चौकटीमधील शब्दांचा सहज संबंध ओळखून जोड्या लावा. म्हणजेच पाठातील असे 2 शब्द आपल्याला शोधायचे आहेत की ज्यांचा सहज संबंध असेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जसे विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत. तर पहिल्या कॉलममध्ये धीट, हजर, सुंदर आणि स्तुती असे 4 शब्द दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये भित्रा, गैरहजर, कुरूप आणि निंदा असे शब्द दिलेले आहेत. तर आपल्याला त्यांच्या जोड्या लिहायच्या आहेत सहज संबंध शोधून. तर धीट म्हणजे भित्रा, हजरच्या विरुद्धार्थी शब्द गैरहजर, सुंदर, कुरूप आणि स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द जो आहे त्यासाठी स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द निंदा असा दिलेला आहे. आणि धीट ह्या जो विरुद्धार्थी शब्द आहे तर धीट शब्दाचा भित्रा असा विरुद्धार्थी शब्द दिलेला है. तो बच्चों इस प्रकार हमें ये जो जोड़ियाँ है वो लिखनी है. आगे का दूसरा प्रश्न है आकृतिबंध पूर्ण करा. शिरीषचा स्वभाव वैशिष्ट्ये. शिरीषच्या स्वभाव वैशिष्ट्ये जे आहेत तर 4 स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला लिहायचे आहेत आणि ती 2 मार्कांसाठी म्हणजे 2 गुणांसाठी असणार आहेत. प्रत्येक कॉलमला अर्धा मार्क असणार आहे. त्यामुळे 4ही कॉलम लिहिणे अपेक्षित आहे. तो शिरीषचे स्वभाव वैशिष्ट्ये त्यातला पहिला स्वभाव वैशिष्ट्य त्याचा आहे धीटपणा, दुसरा आत्मविश्वास, तिसरा दांडगी आकलन शक्ती आणि ध्येयवेळी वृत्ती. ही त्याची 4 स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. प्रश्न
पुढील प्रश्न आहे, खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा. म्हणजे अगोदर आपल्याला परिणाम या ठिकाणी दिलेले आहेत आणि कोणती घटना घडल्यास कोणता परिणाम झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी घटनेचा उल्लेख करून लिहायचा आहे. परिणाम आहे, वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. केव्हा होते म्हणजे कोणत्या घटनेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते हे आपल्याला लिहायचे. तर घटना आहे, लेखकाने 20 मिनिटे पिलू रागातील गत व्हायोलिनवर वाजवून दाखवली आणि त्यामुळे वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान दिसत होते. पुढील प्रश्न आहे, शिरीषला वारंवार खेद वाटायचा का? अशी कोणती घटना होती की त्यामुळे शिरीषला वारंवार खेद वाटायचा ते लिहायचं आहे. नाना बहिरेपणामुळे शिरीषची वादनातील प्रगती कौशल्य ऐकू न शकणे ही गोष्ट फक्त शिरीषलाच माहिती होती आणि म्हणून शिरीषला वारंवार खेद वाटायचा. पुढील प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा. फिडल वादकाचे नाव. तर फिडल वादकाचे नाव आहे शिरीष भागवत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, या विद्यालयाचा पहिला कार्यक्रम. ह्या विद्यालयाचा पहिला कार्यक्रम आहे वादन विद्यालय. आणि निवेदकाच्या बोलण्याची सुरुवात. तर निवेदकाच्या बोलण्याची सुरुवात आहे, सभ्य स्त्री पुरुष हो. आता शेवटचा जो प्रश्न आहे हा स्वमत आणि अभिव्यक्तीचा प्रश्न है कि जो अतिशय महत्त्वाचा है। तो छात्रों ये प्रश्न जो है ये बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि हमें इस प्रश्न में हमें हमारा खुद की राय जो है वो लिखनी है। और खुद की राय कौन सी भी हो सकती है। तो ये प्रश्न जो है परीक्षा में जब आएगा, एग्ज़ाम में जब आएगा, तो इस प्रश्न को हमें खाली नहीं छोड़ना है, लिखना ही लिखना है। तो पहिला प्रश्न आहे, शिरीषमध्ये तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा। तो छात्रों, इसमें हमें क्या लिखना है इसके बारे में जानकारी की शिरीषमधील तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्य कोणती ते आपल्याला यामध्ये स्पष्ट करून लिहायचे आहे। की शिरीषचे वडिलांवर मनापासून प्रेम होते आणि म्हणून आपल्या वडिलांना आनंद मिळावा, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्याने वादन विद्यालयात म्हणजेच वादन शिकण्याचं कबूल केलं होतं। शिरीषचा आत्मविश्वास जो होता तो खूप दांडगा होता, म्हणजेच प्रबळ होता आणि म्हणून प्रथम कार्यक्रमात त्यांनी धीट व शांतपणे फिडल वादन केले। त्यामध्ये त्याने भूप राग जो आहे तो वाजवला। भरपूर मेहनत करण्याची त्याची मानसिक तयारी होती आणि ही मेहनत फक्त तो आपल्या वडिलांसाठी करत होता। त्याच्या वादनावर त्याची निष्ठा होती। नानांच्या मरणाने तो खचला नाही, उलट सूर व मात्रेचाही फरक न करता उत्कृष्ट वादन त्याने सादर केले। त्याला गुरूंविषयी नितांत आदर होता आणि म्हणूनच कार्यक्रम करताना तो त्यांच्या चरणाशी लीन झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे ज्यावेळेला कार्यक्रम पूर्ण झाला त्यावेळेला त्याने कार्यक्रम संपताच आपल्या गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं, असं आपल्याला या ठिकाणी हे उत्तर लिहायचं आहे। मतलब अपनी राय यहाँ हमें अपनी भाषा में लिखनी है। दूसरा प्रश्न आहे, शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते ते तुमच्या शब्दात लिहा। मतलब इस पाठ के माध्यम से शिरीष जो भी कुछ कर रहा था तो इसमें से हमें कौन सा संदेश मिलता है, ये हमें अपनी भाषा में अपने शब्द में लिखना है। की एखादी कला जर आपल्याला आत्मसात करायची असेल तर त्यासाठी आपण अतोनात कष्ट घेतले पाहिजेत, तन मन एकाग्र करून निष्ठेने कार्य करायला हवे। कारण ज्या वेळेला आपण खूप मेहनत घेतो त्यावेळेला त्या मेहनतीमुळे निष्ठेमुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो आणि या उच्च आत्मविश्वास व अपार मेहनत यांची सांगड शिरीषने या ठिकाणी घातलेली दिसून येते। तुम्हाला जर तुमची कला संपादन करायची असेल तर या उच्च मेहनतीमुळेच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकता। कारण आवडीचे रूपांतर हे निष्ठेत होतं आणि
सरावाचे रूपांतर प्रेमात झाले की कलेची सिद्धी प्राप्त होते. आणि हाच संदेश शिरीषच्या भूमिकेतून आपल्याला प्राप्त होतो. हे आपल्याला ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून लिहायचं आहे. तो बच्चों, इस प्रकार हमें ये स्वमत पर आधारित जो प्रश्न है वो लिखना है. अभी आगे का प्रश्न जो है अभिव्यक्ति का प्रश्न है. प्रश्न पहिला आहे, पाठातील तुम्हाला आवडलेली सर्वात आवडलेली गोष्ट सांगून ती सकारण स्पष्ट करा. सकारण स्पष्ट मतलब हमें यहाँ कारण भी लिखना है कि जो बात हमें बहुत अच्छी लगी है तो वो क्यों अच्छी लगी है उसके बारे में भी जानकारी. तो हम यहाँ एक उदाहरण ले सकते हैं शिरीष का ही, की 2 महिन्यांच्या गैरहजेरीनंतर शिरीष कार्यक्रमाच्या दिवशी येतो आणि मग हा कार्यक्रम आपल्याला मिळावा असा आग्रह धरतो. पण लेखकांच्या मनातील जो शिक्षक आहे तो जागा होतो आणि लेखक मनामध्ये विचार करतो की हा आपल्या विद्यालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, म्हणून ते स्पष्टपणे त्याला नकार देतात. हा पाठातला जो प्रसंग आहे तो मला सर्वात जास्त आवडला, कारण या गोष्टीत नाट्य दिसते, म्हणजेच दोघांमधला संवाद आपल्याला दिसतो. शिरीष आणि लेखक यांच्यामध्ये झालेला संवाद. एकीकडे कार्यक्रम करण्याचा शिरीषचा आत्मविश्वास आणि दुसरीकडे लेखकांची शिरीषविषयी असणारी असहाय्य नाराजी. या दोघांमधलं नाट्य आपल्याला संवाद रूपाने या ठिकाणी ठळकपणे जाणवतं. आणि शेवटी लेखक शिरीषची विनंती मान्य करतात. हा एक करुणमय प्रसंग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याची परिस्थिती ते जाणतात आणि मग खऱ्या शिक्षकाच्या मनातील शिष्याविषयीचा जो प्रेमभाव आहे तो शिक्षकाच्या मनामध्ये विद्यार्थ्याविषयीचा प्रेमभाव आपल्याला या ठिकाणी जाणवतो. आणि म्हणूनच हा प्रसंग मला आवडला असं आपण ऐसे हम इस आंसर में लिख सकते हैं. मतलब हमें वो घटना लिखनी है, हमें क्यों अच्छी लगी उसका कारण भी यहाँ स्पष्ट करना है. आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रस्तुत कथेचे संवाद रूपाने लेखन करा. मतलब बच्चों, यहाँ ये जो कहानी बताई है लेखक खुद निवेदक है यहाँ, और उन्होंने अपने निवेदन के माध्यम से शिरीष और उसके पिता की जो कहानी बताई है, तो इस कहानी को हमें क्या करना है, संवाद के रूप से लिखना है. मतलब लेखक और यहाँ उनका जो छात्र है शिरीष, दोनों का संवाद जो है वो संवाद हमें लिखना है और इस प्रश्न को हमें अपनी भाषा में पूरा करना है. धन्यवाद.